नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं यशोदीप आय एस अकॅडमी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाची एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्या संदर्भात पहिलं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल. त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा तसेच स्थान विस्तार आणि क्षेत्रफळ याबद्दल पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. बरोबर, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला, खूप चांगला त्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळालेला आहे. ठीक आहे. आणि त्याच धर्तीवर आपण हा दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, यामध्ये तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची आयोगाचा भर असणारे टॉपिक. म्हणजे गेल्या काही वर्षापासून कंबाईन पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात जे आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये किंवा सिलेबसमध्ये जे टॉपिक टार्गेट केलेले आहेत आयोगाने, त्याच टॉपिकवर भर देऊन त्या टॉपिकला चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून खूप चांगली माहिती गोळा करून एक आयोगाच्या धर्तीवर आपण प्रत्येक टॉपिक आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. ठीक आहे. आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये होणार आहे. आपण म्हणजे अशा प्रकारचे माहिती विद्यार्थ्यांना देणार आहोत की जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकबद्दल पुन्हा कोणत्या बुकमध्ये किंवा कोणत्या लेक्चरमध्ये तुम्हाला पुन्हा मेहनत करायची आवश्यकता पडणार नाही. एकदा जर हा व्हिडिओ पाहिला, ठीक आहे, कोणताही म्हणजे प्रत्येक जो टॉपिक आपण टाकणार आहोत, प्रत्येक टॉपिकवर जो सेपरेट व्हिडिओ लेक्चर आपण टाकणार आहोत, तुम्हाला एकदाच पाहावं लागेल, दुसऱ्या कोणत्याच बुकमध्ये ते पाहायची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे. असा आपण प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून दिलेला टॉपिक त्या टॉपिकच्या बाहेर प्रश्न जायला नको. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण आज जे पाहणार आहोत की भीमा नदी खोरे. भीमा नदी महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा नदी खोरा आपण जे म्हणतो की खूप मोठं नदी खोरा आहे. ठीक आहे. की भीमा नदी खोरे, भीमा नदीचा उगम कुठं होतो किंवा त्या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, नद्यांचे संगम कोणते आहेत किंवा त्या नदीवर असणारे धरणे, त्या नदीचे वैशिष्ट्यपूर्ण नावं किंवा महाराष्ट्रातून कोणकोणत्या जिल्ह्यामधून कोणकोणत्या तालुक्यामधून गेलेली आहे. ठीक आहे. किंवा त्या नदीला जे विशिष्ट नावाने ओळखलं जाते, ते सर्व माहिती, इत्थंभूत जे माहिती आहे, ते सर्व माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राचा भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये भीमा नदी खोरे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि एक मॅपच्या थ्रू जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला दिसणार आहे, पहा या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा एक नकाशा दिसत आहे. ठीक आहे. जे प्राकृतिक सीमा जर पाहिली तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला या ठिकाणी अरबी समुद्र दिलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या या ठिकाणी जो आहे अरबी समुद्र, पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राचा किनारा आपल्या महाराष्ट्राला 7 जिल्ह्यांना लागलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एक पर्वत आहे ज्याला आपण काय म्हणतो, सह्याद्री पर्वत. ठीक आहे. सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राचे 2 भाग केलेले आहेत, 2 नैसर्गिक भाग पाडलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचे पठार, ठीक आहे, आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेलं कोकण किनारपट्टी एक तयार झालेली आहे. कशामुळे? सह्याद्री पर्वतामुळे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही नद्या महाराष्ट्रात उगम पावतात, त्या सर्व नद्या या सह्याद्री पर्वतामधून उगम पावतात. काही नद्या सातपुडा पर्वतामधून उगम पावतात. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे आणि सातपुडा पर्वताच्याच पूर्वेला गाविलगडचे डोंगर रांग आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामधून सुद्धा काही नद्या उगम पावतात, जसं वर्धा नदी आहे, वैनगंगा नदी आहे, पैनगंगा नदी आहे. ह्या सर्व नद्या या सातपुडा पर्वत रांगेमध्ये उगम पावतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं सातपुडा पर्वत आहे. ठीक आहे. आणि बऱ्याच नद्या ज्या आहेत ते कशामधून उगम पावतात तर सह्याद्री पर्वत रांगेमधून उगम पावतात. आणि सह्याद्री पर्वताला आपण काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक. तर जलविभाजक म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या पूर्वेकडे वाहतात, त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि पश्चिमेकडे जे नद्या उगम पावतात, ठीक आहे, कोकणामध्ये, तर त्या सर्व पश्चिमही नद्या आहेत त्या कुठं जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आणि यामधली सर्वात महत्वाची नदी म्हणजे कोणती? भीमा नदी. या भीमा नदीबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. तर भीमा नदी जी आहे, ते भीमा नदीचा उगम कुठं होतो? ठीक आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, की भीमा नदीचा उगम कुठं होतो? भीमाशंकर पुणे. बरोबर. तर भीमाशंकर पुणे या ठिकाणी त्या नदीचा उगम होतो. ठीक आहे. तर हा मॅप तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहा, भीमा नदीचा उगम या ठिकाणी दिलेला आहे. पहा, सर्व तुम्हाला क्लास नोट्सच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. आणि या सर्व गोष्टीचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे उगम, लांबी, क्षेत्रफळ, ठीक आहे, नदी खोऱ्यावरील ठिकाणे, त्यानंतर नदीच्या काठावरील जे शहर आहेत ते सर्व शहर या ठिकाणी सर्व दिलेलं आहे. ओके. तर तेच आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा डिटेलमध्ये दिलेलं आहे
जे भीमा नदी आहे, भीमा नदीचं जे खोरं आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये पहा उगम दिलेला आहे, खूप असा सविस्तर सर्व दिलेला आहे. उगमामध्ये सांगितलेलं आहे की भीमा नदीचा उगम कुठे झाला? सह्याद्री पर्वतामध्ये झाला. बरोबर, कुठे झाला? महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोणता तालुका? आंबेगाव नावाचा तालुका आहे. आणि आंबेगाव तालुक्यामध्ये खंडाळा नावाचं एक ठिकाण आहे पुण्यामध्ये. खंडाळ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे भीमाशंकर, त्या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे. जर एवढा डिटेलमध्ये आपण करून ठेवलं तर आयोगाने जर प्रश्न विचारला भीमा नदीच्या उगमावर तर तुमचा चुकणार नाही, कारण या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत, ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा? पुणे, पुण्यामधील कोणता तालुका? आंबेगाव मधील कोणतं ठिकाण? खंडाळ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर कोणतं ठिकाण? तर भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे. ठीक आहे, तर तुमचा उगमावरील प्रश्न या ठिकाणी क्लिअर होतो. नंतरचा एक महत्वपूर्ण प्रश्न असतो की भीमा नदीची लांबी किती? तर लांबी दोन प्रकारे आहे, कारण भीमा नदी फक्त महाराष्ट्रातच वाहत नाही, तर भीमा ही कृष्णेची सर्वात महत्वाची उपनदी आहे. ठीक आहे, तर भीमा आणि कृष्णेचा संगम कुठं होतो? ठीक आहे, कुठं होतो? कर्नाटकमध्ये होतो. म्हणजे भीमा नदी फक्त महाराष्ट्रात वाहते का? नाही, महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यामध्ये वाहते. मग भीमा नदीची भारतातील लांबी किती? 860 किलोमीटर किंवा 867 किलोमीटर, दोन्ही लक्षात ठेवायचे. ओके, आणि फक्त जर महाराष्ट्रात विचारलं की भीमा नदीची महाराष्ट्रात लांबी किती, तर 451 किलोमीटर. कितीतरी वेळा हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने की महाराष्ट्रामध्ये भीमा नदीची लांबी किती, तर 451 लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. सर्वात मोठी नदी महाराष्ट्रातील गोदावरी, महाराष्ट्रामध्ये गोदावरीची लांबी 668 किलोमीटर, भीमेची 451 किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्रातील लांब नदी भीमा नदी 451 किलोमीटर, लक्षात ठेवायचं सर्वांना. ठीक आहे, चला त्यानंतर क्षेत्रफळ दिलेलं आहे. भारतामध्ये चौरस किलोमीटर मध्ये जे खोरं म्हणतो आपण, खोरं, भीमा नदीचे खोऱ्याचं क्षेत्रफळ हे चौरस किलोमीटर मध्ये असते. तर भारतामध्ये जर पाहिलं तर 77,000 चौरस किलोमीटर भीमा नदीचं खोरं आहे. महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं फक्त महाराष्ट्रामध्ये तर 46,184 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्रफळावर आतापर्यंत तरी समजा आयोगाने प्रश्न विचारलेला नाही, एक दोन वेळेस विचारलेले आहेत. ठीक आहे, जर आपण डिटेलमध्ये करून ठेवायचं, जर तुम्हाला 100% कंबाईन एक्झाम काढायची आहे तर आपल्याला ते डिटेलमध्ये माहिती करून ठेवावं लागेल. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर कंबाईन पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, तसेच सरळ सेवा, इतर कोणतीही एक्झाम असो, ठीक आहे, कोणतीही एक्झाम असो, त्यामध्ये भूगोल विषयामध्ये भीमा नदीवर जर प्रश्न पडला तर या माहितीच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. ओके, चला तर या ठिकाणी पहा उगम क्लिअर झालेला आहे, लांबी क्लिअर झालेली आहे आणि क्षेत्रफळ क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहायचं आपल्याला की भीमा नदी, ठीक आहे, कोणत्या कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून किंवा तालुक्यांमधून ट्रॅव्हल करते. तर एक ओव्हरऑल प्रश्न विचारला जातो की भीमा नदी महाराष्ट्रातून किती जिल्ह्यामधून वाहते, तर पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा मुख्य सहभाग आहे. जे मुख्य पात्र आहे भीमा नदीचं ते पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून वाहते, फक्त दोन जिल्ह्यांमधून. ठीक आहे, म्हणजे भीमा नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून वाहते? फक्त दोन जिल्ह्यातून, पुणे आणि सोलापूर, फक्त दोन जिल्हे लक्षात ठेवायचे. मग इतर हे ठिकाण जे म्हटलेले आहे आपण, तर हे काय? तर हे आहे भीमा नदीचं खोरं. भीमा नदीला ज्या नद्या येऊन मिळतात, भीमा, सीना, खोड, ठीक आहे, तर अशा प्रकारच्या जे सर्व नद्या आहेत, तर नद्या ज्या वेळेस येऊन मिळतात त्या प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यामधून येऊन मिळतात आणि त्या उपनद्या, नद्या, ठीक आहे, नदी, उपनदी, ठीक आहे, नाले, ओढे, ठीक आहे, हे सर्व जे असते तर याला आपण खोरं म्हणतो, नदीचं खोरं म्हणतो. ठीक आहे, तर हे आहे भीमा नदीचे इतर ठिकाणं. जसं सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा नावाचा तालुका आहे, फलटण नावाचा तालुका आहे, दहिवडी, मान नावाचा तालुका आहे, तर याच्यामधून सुद्धा भीमा नदीच्या काही उपनद्या येतात. अहमदनगर जिल्ह्यामधून श्रीगोंदा नावाचा तालुका आहे, कर्जत नावाचा तालुका आहे, जामखेड, ठीक आहे, त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आष्टी नावाचा तालुका आहे, उस्मानाबाद मध्ये परंडा नावाचा तालुका आहे, भूम, तुळापूर आणि उमरगा. ठीक आहे, तर इत्यादी तालुक्यांमधून, ठीक आहे, या भीमा नदीचं खोरं एक डिस्क्राईब केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो भीमा नदीवर की भीमा नदीच्या काठावरील शहरं. ठीक आहे, तर भीमा नदीच्या काठावरील कोणते कोणते शहर आहे, ठीक आहे, विचारतात की हे खालीलपैकी कोणतं ठिकाण हे भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं नाही, तर असलेले ठिकाण आपल्याला माहित असले पाहिजे. ठीक आहे, जसं तरडगाव, भोसे, कोरेगाव, आपण म्हणतो ना भीमा कोरेगाव, ठीक आहे,
जे आपण म्हणतो भीमा कोरेगाव, त्या ठिकाणी जे पेशवे आणि महार यांचे जे युद्ध झाले होते, ठीक आहे, इंग्रज मराठा युद्ध, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये भीमा कोरेगाव लक्षात ठेवायचं. कोणत्या नदीच्या काठी आहे तर भीमा नदीच्या काठी. निमगाव, दावडी, ठीक आहे, शेल, पिंपळगाव, कोंठार, चिंचोली. त्यानंतर पंढरपूर नावाचं ठिकाण आहे. पंढरपूर कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर आहे. राजगुरुनगर लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारला होता. अरडी, ठीक आहे. तर हे झाले आपले भीमा नदी खोऱ्यावरील काही जे आपण म्हटलेलं ठिकाण किंवा शहर आणि उगम, लांबी आणि क्षेत्रफळ. एवढे पॉइंट्स तुमचे तोंडपाठ असले पाहिजे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बा इथं आता दिलेलं आहे, या ठिकाणी आपण मॅप पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं आता काही महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. पहा, खूप महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे, ठीक आहे. या ठिकाणी पहा दिलेल्या उपनद्या. आता भीमा नदी, आताच म्हटलं आपण की भीमा नदी हे कोणाची उपनदी आहे? कृष्णा नदीची महत्वाची उपनदी आहे, ठीक आहे. तर पहा, भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची उपनदी आहे, ठीक आहे. तर आता पहा, भीमा नदी या ठिकाणी छोटासा मॅप काढलेला आहे, पहा, ठीक आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा एक नकाशा आहे, महाराष्ट्राचा नकाशा, आणि यामध्ये सह्याद्री पर्वत गेलेला आहे, बरोबर आहे. तर यामध्ये या ठिकाणी भीमाशंकर पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे आणि भीमा नदी पुणे सोलापूर, ठीक आहे, पुणे सोलापूर मधून कर्नाटकमध्ये प्रवेश करते. आणि कर्नाटकमध्ये कुठं तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये उगम पावते, ठीक आहे. कुठे उगम पावते? कृष्णा नदी महाबळेश्वर, सातारा, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी महाराष्ट्रात उगम पावते आणि महाराष्ट्रातून ती कर्नाटकमध्ये जाते आणि कर्नाटकमधून मग ते पुढे राज्यांमध्ये, ठीक आहे, आपण जे म्हणतो ना आंध्र प्रदेश वगैरे, कर्नाटक, तेलंगणा, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, कृष्णा नदी कर्नाटकमधून आंध्र प्रदेशमध्ये जाते, बरोबर. परंतु कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम कर्नाटक राज्यामध्ये कुठं होतो तर लक्षात ठेवायचं, कृष्णा आणि भीमाचा संगम कुठं होतो? कर्नाटक राज्यामध्ये, ठीक आहे. कोणता जिल्हा? रायचूर नावाचा जिल्हा आहे, रायचूर. आणि तिथे एक ठिकाण आहे कुरगुड्डी नावाचं ठिकाण आहे. कुरगुड्डी या ठिकाणी कृष्णा आणि भीमेचा संगम होतो, ओके. तर ते लक्षात ठेवायचं. म्हणून भीमा ही कृष्णेची सर्वात मोठी काय आहे? उपनदी आहे, ठीक आहे. त्यानंतर भीमा नदीला दक्षिणेकडून म्हणजे उजव्या बाजूने कोणत्या नद्या मिळतात? दक्षिणेकडून उजव्या बाजूने म्हणजे कोणत्या? या उजव्या बाजूनं दक्षिणेकडून कोणत्या उपनद्या मिळतात? तर पहिली नदी आहे मुळा, मुठा, नीरा, मान आणि इंद्रायणी. तर या नद्या तुम्हाला पाठांतरच असल्या पाहिजे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. डायरेक्ट प्रश्न येतो, भीमा नदीला दक्षिणेकडून किंवा उजव्या बाजूने खालीलपैकी कोणती नदी मिळते? लक्षात ठेवायचं, मुळा, मुठा, नीरा, मान, इंद्रायणी, ठीक आहे. ह्या कोणत्या आहे? उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. आणि डाव्या बाजूनं म्हणजे उत्तरेकडून, ठीक आहे, कोणती? सीना नदी, ठीक आहे. त्यानंतर दिली आहे घोड, वेळ, सीना या महत्वाच्या उपनद्या आहे उत्तरेकडून, ठीक आहे, म्हणजे डाव्या बाजूने. तर हे सुद्धा तुम्हाला पाठांतर कराव्या लागेल, ठीक आहे. आणि मॅपमध्ये, नकाशामध्ये ते काढायच्या म्हणजे लगेच पाठ होणार आपल्या, ओके. तर हे होत्या भीमा नदीच्या उपनद्या, ठीक आहे. त्यानंतर पहा नद्यांचे संगम. आता जसं या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे, घोड नदी भीमा नदीला येऊन मिळाली. कुठं येऊन मिळाली? इथं दिलेलं आहे, घोड, भीमा, ठीक आहे. भीमा आणि घोड कुठं मिळालेली आहे? सांगवी, दुमाले, अहमदनगर, बरोबर आहे. कुठं मिळालेली आहे? सांगवी, दुमाले, अहमदनगर. डायरेक्ट प्रश्न आहे ना की घोड आणि भीमा या दोन नद्यांचा संगम कुठं झालेला आहे? या दोन नद्यांचा संगम कुठं झालेला आहे? घोड आणि भीमा. तर या दोन नद्यांचा संगम कुठं झालेला आहे? सांगवी, दुमाले, अहमदनगर या दोन ठिकाणी, ठीक आहे. या ठिकाणी झालेला दोन नद्यांचा संगम, ठीक आहे. त्यानंतर घोड आणि कुकडी, शिरूर, अहमदनगर या ठिकाणी घोड आणि कुकडी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. नद्या आणि नद्यांचे संगम 100% तुम्हाला या कंबाईनला प्रश्न दिसेलच. हा चार्ट तुमच्या पाठ असलाच पाहिजे प्रत्येक नद्यांचा. ही फक्त एक भीमा नदी आहे, पण भीमा नदी असो, गोदावरी असो, कृष्णा असो, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, सर्व प्राणिता, सर्व नद्यांचे संगम तोंडपाठ असले पाहिजे, कारण फॅक्च्युअल डेटा मागतो. कंबाईनला फॅक्च्युअल डेटा महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर राजनगावचा महागणपती सगळ्यांना माहित आहे. राजनगाव ठिकाण कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. तिथं कोणत्या नद्यांचा संगम होतो? भीमा, मुळा, मुठा या तीन नद्यांचा संगम झालेला आहे. राजनगाव, ठीक आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे अष्टविनायकासाठी, महागणपती. त्या ठिकाणी भीमा, मुळा, मुठा या तीन नद्यांचा संगम झालाय. कुंडल, सोलापूर या ठिकाणी भीमा आणि सीना नदीचा संगम झालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पिंपळगाव, पुण्यामधील जे पिंपळगाव नावाचं ठिकाण आहे तिथं भीमा आणि भामा,
भीमा आणि भामा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भोर. ठीक आहे. आपण म्हणतो ना भोर ते महाड कोणता घाट आहे? वरंधा घाट. ठीक आहे. तर भोर ते महाड. ठीक आहे. मग भोर लक्षात ठेवायचं. भोर नावाचं ठिकाण आहे पुण्यामधील. त्या ठिकाणी वेळवंडी आणि नीरा. ठीक आहे. वेळवंडी डॅम सुद्धा आहे. ठीक आहे. वेळवंडी आणि नीरा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे भोर या ठिकाणी. तुळापूर पुणे या ठिकाणी भीमा आणि इंद्रायणीचा संगम झालेला आहे. इंद्रायणी लक्षात ठेवायचं. भीमेची उपनदी इंद्रायणी. त्यानंतर नीरा नरसिंगपूर या ठिकाणी दोन नद्यांचा संगम झालेला आहे भीमा आणि नीरा. नीरा नदीवर विंचुर्णा या एक धबधबा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं मोठा धबधबा आहे नीरा. नीरा ही महत्वाची उपनदी आहे भीमा नदीची. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं भीमा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम कुठे झालेला आहे? तर नीरा नरसिंगपूर या ठिकाणी पुण्याला झालेला आहे. ओके. आणि बारामती शरद पवार सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बारामती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला? कर्रा व नीरा या दोन नद्यांचा संगम कुठे झालेला आहे? बारामती पुणे. तर ह्या होत्या भीमा नदीच्या जे उपनद्या आहे ज्या ठिकाणी भीमा नदीला येऊन मिळतात त्यांचे संगम म्हणजे भीमा नदी व त्यांच्या उपनद्यांचे संगम. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा पाठ. ठीक आहे. भीमा नदीवरील धरणे. भीमा नदीवर किती धरणे आहेत? कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे? तर लक्षात ठेवायचं घोड नदीवर घोड धरण. घोड हे भीमेची उपनदी आहे. ठीक आहे. त्यानंतर नीरा नदीवर ठीक आहे लॉईड डॅम लक्षात ठेवायचं. लॉईड डॅम. वीर धरण. नीरा नदीवर वीर धरण. वेळवंडी जर म्हटलं तर भाटघर. वेळवंडी भाटघर नावाचं धरण आहे. ठीक आहे. अंबी नदीवर पानशेत धरण आहे. ठीक आहे. त्यानंतर तीन नद्या आहेत अंबी मोसी आणि मुठा. या नद्यांवर कोणतं धरण आहे? खडकवासला नावाचं धरण आहे. कोणतं आहे? खडकवासला नावाचं धरण. मुळा नदीवर वरसगाव मुळा. ठीक आहे. त्यानंतर मुठा नदीवर वळसगाव लक्षात ठेवायचं. मुळा नदीवर मुळशी धरण. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं मुळा नदीवर मुळशी धरण. त्यानंतर आहे तिसरं भीमा नदीवर महत्वाचं धरण कोणतं आहे? मुळा नदीवर. त्यानंतर उजनी धरण. ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं मुळा नदीवर वरसगाव सुद्धा आहे मुळशी सुद्धा आहे. ठीक आहे. आणि भीमा नदीवर महत्वाचं सर्वात महत्वाचं भीमा नदीवर कोणतं धरण? उजनी धरण. कितीतरी वेळा प्रश्न विचारलेला आहे की भीमा नदीवर कोणतं धरण आहे? उजनी धरण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. येतं लक्षात. चला तर ही होती एक धरणे. पुन्हा एक वेळा पाहायचं आहे भीमा नदीवर. ठीक आहे. भीमा नदीविषयी जे माहिती पाहिली आपण त्याच्यामधल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपनद्या 100% येणारा प्रश्न. त्यानंतर नद्यांचे संगम आणि नदीवरील धरणे. ठीक आहे. त्यानंतर एक माहिती आहे तुमच्या समोर एक पोस्टर दिसत असेल. ठीक आहे. काय दिलेलं आहे पहा. नवीन अभ्यासक्रमानुसार म्हणजे गट ब व गट क नवीन पॅटर्न नुसार संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि क. ठीक आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे गट ब आणि क याच्याबद्दल 30 एप्रिल. ठीक आहे. 30 एप्रिल 2023 ला ठीक आहे एक्झाम आहे पूर्वपरीक्षा संयुक्त आहे गट ब आणि गट क. बरोबर आहे. आणि त्या संदर्भात एक फास्ट ट्रॅक बॅच. ठीक आहे. त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात एक 30 लेक्चरची बॅच. ठीक आहे. लक्षात ठेवायची. कोणती बॅच? 30 लेक्चर. 30 लेक्चर मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. आणि जेवढे टॉपिक आयोगाने दिलेले आहे सर्व टॉपिक त्या बॅच मध्ये राहणार आहे आणि ते सर्व 30 लेक्चर मध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार बॅच लॉन्च करणार आहे आपण 1 मार्च 2023 ला. ठीक आहे. 1 मार्च 2023 आणि 30 लेक्चर मध्ये तुम्हाला ते सर्व महाराष्ट्राचा भूगोल त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ओके. तर लक्षात आलेलं आहे मार्च महिना 1 मार्चला आपण ते बॅच लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. ऑलरेडी बॅच लॉन्च झालेली आहे. 1 मार्च पासून त्याचे लेक्चर सुरू होणार आहे. ओके. तर 1 मार्च पासून जर लेक्चर तुम्हाला ते पाहायचे असेल प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये पाहायचा असेल तर तुम्ही हे बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. ऑलरेडी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे विद्यार्थ्यांचं बॅचसाठी. तर तुम्हाला सुद्धा या बॅचला जर समजा यायचं असेल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये यशोदीप IAS अकॅडमी ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल. बॅच लॉन्च झालेली आहे आणि 1 तारखेपासून ते बॅच मध्ये लेक्चर सुरू होणार आहे. ओके. चला त्यानंतर थोडं भीमा नदीची एक एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. पहा भीमा नदीला आपण चंद्रभागा म्हणतो. बरोबर आहे. ठीक आहे. तर ज्या वेळेस भीमा नदी अशा प्रकारे वाहत येते पंढरपूरला येते आणि त्यावेळेस अशा प्रकारचा एक आकार तयार होतो. या आकाराला काय म्हटलेलं आहे? ठीक आहे. लक्षात ठेवायचं
चंद्रासारखा आकार आलेला आहे. कशासारखा? चंद्रासारखा एक आकार आलेला आहे, म्हणून त्या नदीला आपण काय म्हटलेलं आहे? चंद्रभागा म्हटलेलं आहे. तर चंद्रभागा कोणाला म्हटलेलं आहे? भीमा नदीला. फक्त महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणखी एक नदी आहे दुसरी चंद्रभागा नावाची, म्हणून याला आपण हेडिंग दिलेलं आहे चंद्रभागा. तर संपूर्ण भारतामध्ये 4 नद्यांचे नाव चंद्रभागा आहे. कुठे कुठे आहे? तर पहा, भीमा नदीला पंढरपूरला काय म्हणतात? चंद्रभागा म्हणतात, एक नाव. अमरावतीमध्ये एक नदी आहे, तिचं सुद्धा नाव आहे चंद्रभागा. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये एक नदी आहे, तिथं सुद्धा एक चंद्रभागा नावाची नदी आहे. त्यानंतर ओडिशामध्ये सुद्धा एक नदी आहे, तिचं सुद्धा नाव चंद्रभागा आहे. बरोबर. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा, ऑप्शन व्यवस्थित वाचायचे आणि त्याच्यानंतरच उत्तर द्यायचं आपल्याला की नेमकं कोणत्या चंद्रभागेबद्दल विचारलेलं आहे हे तुम्हाला ठरवायचं. ओके. तर अशा प्रकारे आपण भीमा नदीबद्दल डिटेलमध्ये आज माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे रोज तुम्हाला लेक्चर मिळेल. ते भीमा नदी असो, गोदावरी नदी असो, कृष्णा नदी असो, किंवा महाराष्ट्राचे पठार आहे, त्यानंतर महाराष्ट्रामधील कोकण किनारपट्टी आहे. ठीक आहे. जेवढा सिलेबस आयोगाने दिलेला आहे महाराष्ट्राचा भूगोलाचा, ठीक आहे, तर तो प्रत्येक टॉपिक आपण या ठिकाणी एक व्हिडिओ लेक्चरच्या किंवा लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि तुमची जर काही अडचण असेल व्हिडिओबद्दल किंवा लेक्चरबद्दल, एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जर एखादा टॉपिक समजा किचकट वाटत असेल, वाचायला कठीण वाटत असेल, समजायला कठीण वाटत असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं की सर या टॉपिकवर तुम्ही एक लेक्चर टाका, ठीक आहे, किंवा लवकर लेक्चर टाका, किंवा अशा प्रकारे सांगा, असं तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. चला, तर मित्रांनो आज आपण एक भीमा नदीचं पूर्ण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये सर्व उगम, लांबी, क्षेत्रफळ, नद्या, उपनद्या, त्यानंतर नद्यांवरील धरणे, नदीकाठावरील शहरे, ठीक आहे, तिचे वैशिष्ट्य, हे सर्व आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. तुम्हाला हे सर्व समजलं असेल, ते स्क्रीनशॉट जर तुम्ही काढले असेल, ठीक आहे, तर स्क्रीनशॉट काढायचे, ते पाठांतर करायचे, मॅपमध्ये टाकायचे आणि आपला एक टॉपिक क्लिअर करायचा. भीमा नदीवर जर प्रश्न पडला तर तो 100% चुकणार नाही, याची मी स्वतः तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. आणि तशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर यशोदीप आय.ए.एस. अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून अशा प्रकारचा जर व्हिडिओ चॅनलला आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं. त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. आणि जर माहिती आवडली तर तुमच्यासारखेच तुमचे मित्र सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल आणि त्यांना हा व्हिडिओ रेफर करायचा, म्हणजे शेअर करायचा. ओके. आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. चला तर उद्या भेटूया आपण एक नवीन टॉपिक घेऊन, ज्यावर आयोगाचा भर असेल. आयोगाने ज्या टॉपिकला टार्गेट केलेलं आहे त्याच टॉपिकला आपल्याला टार्गेट करून हे लेक्चर सिरीज कंटिन्यू करायची आहे. चला तर मित्रांनो उद्या भेटूया याच लेक्चर सिरीज मध्ये. ओके. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद.